अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका, यवतमाळसह वर्धा, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सावरगाव, परसोडी, बु, टालेगाव, पिंपळखुटी, माटेगाव आणि चिंचोली या 6 गावांतील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बूस्टर, इनोव्हेज आणि महादेव या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवणक्षम नसल्याचा गंभीर आरोप केला आहे। या कथित बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत प्रभावित शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बियाणे पेरूनही अपेक्षित उगवण झाली नाही, त्यामुळे पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली असून बियाणे, मजुरी, मशागत आणि इतर खर्च वाया गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे। विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या तक्रारी केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमधूनही समोर येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। त्यामुळे या प्रकरणाची जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाकडे संबंधित बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवून सत्यता पडताळावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी आणि दोषी आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। या संदर्भात मनीषाताई काटे व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे। राळेगाव, स्वप्नील घोटेकर, तालुका प्रतिनिधी। नमस्कार, मी मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे असं प्रत्येकांना माहिती आहे आणि हे जग जाहीर आहे। परंतु या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळ्या कंपनीकडून सुद्धा अवहेलना सुरू आहे। हे सर्व शेतकरी कळंब तालुक्यातले आहे। सावरगाव असेल, चिंचोली असेल, टालेगाव असेल, पिंपळखुटी असेल, परसोडी बुद्रुक असेल, माटेगाव असेल, हे अन्य वेगवेगळ्या गावातील हे सर्व शेतकरी आहेत। आणि आज हे शेतकरी तहसील कार्यालय कळंब, पंचायत समिती कळंब या ठिकाणी आलेले आहेत। या शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनी, इनोव्हेज कंपनी आणि महादेव कंपनीची सोयाबीन यांची लागवड या शेतकऱ्यांनी केली आणि जवळपास या संपूर्ण शेतकऱ्यांचं आणि इतरही गावातल्या शेतकऱ्यांचं 500 एकर जमीन अशी आहे जी सर्व सपाट आहे। म्हणजे या कंपनीचं जे सोयाबीन या शेतकऱ्यांनी लावलं ते अद्यापपर्यंत निघालेलं नाही। म्हणजे या बूस्टर कंपनी असेल, इनोव्हेज कंपनी असेल किंवा महादेव जी काही कंपनी असेल, या कंपनीनं या शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे आणि बोगस बियाणं या शेतकऱ्यांच्या माथी मारलेलं आहे। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती आहे की सर, आपण या शेतकऱ्यांची तात्काळ दखल घ्यावी आणि ह्या ज्या काही बोगस कंपन्या आहेत, बूस्टर असेल, इनोव्हेज असेल, महादेव असेल, या शेतकऱ्यांनी सर्रास या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। एकाही शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक निघालेलं नाही। हे आमच्याकडे हे व्हिडिओ आहेत ज्या सर्व जमिनी सपाट आहे, एक झाड सुद्धा निघालेलं नाही। तात्काळ या व्हिडिओची दखल घेऊन या संबंधित कंपनीवर कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही समस्त शेतकरी आंदोलनाचा इशारा देऊ किंवा आत्मदहन सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। या 8 दिवसामध्ये तातडीने दखल न घेतल्यास आम्ही संपूर्ण शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहे। धन्यवाद।